काय हे आता जानूला शोधायचं सोडून मला या फालतू फंक्शनला जावं लागणार आहे. पण काय करणार? प्रॉमिस केलं होतं ना न्यायला येतो म्हणून. त्या विश्वावर पण मला लक्ष ठेवायचंय. पण आता काय करू? विश्वाच्या घरी फोन करून त्याच्याबद्दल विचारता येईलच. आपण त्याला डायरेक्ट फोन करायला नको. हां हॅलो बोला ना. अचानक फोन केलात. काही काम होतं का? हो काम थोडंसं इम्पॉर्टंटच होतं. विश्वा आहे का? काकू, इथलं सगळं आवरून झालंय, आतलं आवरते. बर. जानू सॉरी काय म्हणत होतात? काकू मी विचारत होतो विश्वा कुठे? विश्वा आहे ना, घरीच आहे. ओके ओके त्याला सांगा की घरीच थांबायला, मी पोहोचतोय तिकडे. का काय झालं? काही अर्जंट आहे का? नाही काकू मी 10-15 मिनिटात पोहोचतोय तिकडे. ओके बाय. हॅलो. विश्वा तुझा फोन लागत नाहीये का? आहे की रेंज. का काय झालं? अरे जयंतरावांचा मला कॉल आला होता. मला वाटलं तुझा लागत नसेल म्हणून केला मला फोन. काही नाही, त्यांचं काहीतरी अर्जंट काम आहे तुझ्याकडे. ते तुला भेटायला येतात. आता 15 मिनिटात पोहोचतं म्हणले. अगं मला जायचंय बाहेर. ऍक्च्युली ते सिद्धिराज गाडे पाटील आहेत ना, ते आणि त्यांची बायको भावना यांची एक मिसळीची गाडी उघडतीये, तर त्याच्या उद्घाटनाला जायचंय. हो मग त्याकरता थोड्या वेळाने जा ना. कितीचा फरक पडणार आहे? ते काही नाही, त्यांना भेटून जा. अरे मी त्यांना आता फोनवर सांगितलं तू घरी आहेस. मग न थांबणं बरं दिसत नाही रे. त्यांना भेट आणि मग कुठे जायचंय तिथं जा, कळलं? ओके बघतो मी. आलेच. जानू मगाशी सांगायचं राहून गेलं. मी लक्ष्मी काकूंशी बोललो. खूप बोलला माझ्याशी. आणि बोलता बोलता त्यांनी आपली एक इच्छा सांगितली. त्यांना असं वाटतं की या महत्वाच्या क्षणी ओपनिंगच्या कार्यक्रमाला तू हवी होतीस. आणि खरं सांगू, मलाही असंच वाटतं. विश्वा, अरे कसं शक्य आहे? तुला माहितीये ना जयंत माझ्या मागावर असताना मी कशी जाणार आहे तिथे? अगं तू आत्ता ऐकलं नाहीस का? जयंत इथे येतोय म्हणजे तो त्या ओपनिंगच्या कार्यक्रमासाठी जाणार नाही.